संस्थेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारीला झाली. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहाला तो कार्यक्रम त्याची 100वी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं 15 दिवस मुंबईमध्ये कार्यक्रम चालू आहे. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाच्या वतीनं सातारा शहर परिसरामध्ये आदरणीय बाळासाहेब पुंडलिक शिंदे, त्याचबरोबर इंगोले सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्था, त्याचबरोबर ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी अन्नदान असेल, शैक्षणिक साहित्य वाटप असेल, वस्तू वाटप असेल, गरजेच्या कुटुंबांना मदत देण्याचं काम असेल, शिधा वाटप असेल, असं उपक्रम राबवत आहेत आणि हे सातत्याने या शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. आज हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर सर्वजण जमलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. ते प्रशांत आणलं होतं सावरनं. बरोबर. ती मला म्हणलं ते आज नेतो, म्हणलं आज राहू देत, म्हणलं उद्या चांगला केला. कालच एक प्रशांत सावंत यांच्या माध्यमातून तुम्हाला धान्य वाटपाचा वृक्षारोपणाचा असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता आणि त्यांचेच समतुल्य काम करणारे आदरणीय बाळासाहेब पुंडलिक शिंदे यांचं सुद्धा काम गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. कन्या शाळा, प्रतापसिंह हायस्कूल असेल, सिव्हिलच्या ठिकाणी असेल, झोपडपट्टीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी खरोखरच गरज असते अशा ठिकाणी असेल, अशा ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पुंडलिक शिंदे, त्याचबरोबर आदरणीय इंगोले सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर बनगे असेल, शांताराम बनगे, निलेश शिंदे, ॲडव्होकेट विनोद निकम सर, हे सर्व मंडळी धावून जात असतात. ही नुसती मदतच नाही, परंतु एखादा समजा आजारी असेल, त्याच्यासाठी औषध उपचाराची गरज असेल, त्या ठिकाणी ते उभे असतात. रक्तदानाचे जे कॅम्प आहेत ते कॅम्पही लावून अनेक रक्तदाते एकत्र करून समाजाची गरज उणीव भागवण्याचं काम करत आहे. आपण ज्यांची 100वी जयंती साजरी करत आहोत ते संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत, आपल्या भारताचे हिंदूंच्या हृदयामध्ये एक आगळं वेगळं स्थान असलेले आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ज्या ठिकाणी मराठी माणसांच्यावर कुठं अन्याय होत असेल, किंबहुना हिंदूंच्यावर अन्याय होत असेल, त्या ठिकाणी कणखरपणानं शिवसेना पक्ष, त्यांचे कार्यकर्ते एक मोठे भाऊ म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभे असतात आणि त्याचा प्रत्यय हा वेळोवेळी येत असतो. आदरणीय शिवसेना पक्षाची स्थापना केल्यानंतर बाळासाहेबांनी पहिलं काय काम केलं असेल तर ते वृद्धाश्रमाची साखळी, झुणका भाकर केंद्र, मुंबईमध्ये असलेली ट्रॅफिकची समस्या लक्षात घेऊन इथं उड्डाण पुलं असतील, त्याचबरोबर मुंबई पुणे गती मार्गाचं काम असेल, याची संकल्पना सुद्धा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आदरणीय बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. त्यांनी फ्री प्रेस या ठिकाणी आपल्या कार्याची, सामाजिक कार्याची सुरुवात केली. स्वतः एक उत्कृष्ट असे व्यंगचित्रकार आणि त्याच्यातून समाजामध्ये घडणाऱ्या घटकांच्यावर मार्मिक पद्धतीने फटकारे मारून ज्या अव्यवस्था आहे त्या अव्यवस्थेला सरळ करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी श्याम हे मासिकसुद्धा त्यांनी साप्ताहिक चालू केलेलं होतं. म्हणजे असे समाजासाठी वाहून घेतलेले दैवत्व तुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नसलं तरीसुद्धा त्यांचे कार्यकर्ते तितक्याच खंबीरपणे हे शिवसेनेची धुरा पुढे नेण्याचं काम करत आहेत. मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सर्व मुलांच्या वतीनं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी या वसतिगृहातील जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलं आहेत, एक पालकत्व कुटुंबातील मुलं आहेत, हे सर्व महाराष्ट्राच्या जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यातून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे आश्रयाला आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी अशी शिवप्रेरणा प्रतिष्ठानसारखे मावळे धावून येतात. त्यामुळं हे रयतचं काम सहज सोपं होऊन जातं. त्याचबरोबर आदरणीय दीपक पाटील साहेब आणि त्यांच्या क्लबनं सुद्धा या वसतिगृहातील मुलांना दिवाळीमध्ये फराळाचं साहित्य, गणवेश साहित्य अशा स्वरूपामध्ये भेट दिलेली आहे. त्याचबरोबर पाण्याचा फिल्टरही दिलेला आहे. याच्यातून या मुलांच्या शिक्षणाला खूप मोठा हातभार लागत आहे. आज ही जेवणाचा संपूर्ण खर्च आदरणीय बाळासाहेब शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आदरणीय पाटील साहेब यांनाच विनंती करतो की बाळासाहेबांचं या ठिकाणी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करून आभारी व्यक्त करावे. या जरा सगळी सर्व या ठिकाणी स्वागत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आता चालू झालेली आहे. कालपासून 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि त्याचबरोबर आमच्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन म्हणजे 23 जानेवारीलाच आम्ही शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यामुळे हा दुहेरी संघ आणि त्या दोन्ही शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा वर्धापन या निमित्तानं आम्ही दरवर्षी विविध उपक्रम साजरे करत असतो. तुम्हाला माहीतच आहे, कदाचित त्यातली जुनी मुलं जी आहेत त्यांनाही माहीत असेल. गेल्या वेळेला आम्ही अन्नदान तर देतच असतो तुम्हाला मिष्टान्न वगैरे, परंतु सरांनी मागणी केलेली होती की सायकल आम्हाला मिळाली तर बरं होईल. आणि सरांनी सांगितल्यानंतर बाळासाहेब शिंदेने लगेच हो म्हटले आणि आम्ही तुम्हाला एक सायकलसुद्धा दिली. का तर कुठं जाऊन म्हटलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आता कालच तुमच्याच ज्या बहिणी लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये आहेत त्या मुलींना आम्ही काल त्यांनाही मिष्टान्न वाटप वगैरे असं कार्यक्रम तिथे केला. कालच्या एका दिवसामध्ये आम्हाला सगळे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं, कारण आम्ही सकाळच्या सत्रामध्ये नगरपालिकेतील मुलींना सायकल वाटप केलेलं होतं. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना चादरी ब्लँकेट वाटप केलेलं होतं. असे कार्यक्रम आमच्या दरवर्षी चालत राहतात. पण याच्या व्यतिरिक्त जर काही निकळत असेल, गरज असेल तुम्हाला, तर ज्याची गरज नाही त्याच्याऐवजी मग अशी एखादी वस्तू दिली तर आम्हालाही त्याचं समाधान होतं. मी परत एकदा सरांना विनंती करेन की तुम्हाला जर अन्नदानाच्या व्यतिरिक्त अजून आमच्याकडून छोट्याशा स्वरूपात काही जर अपेक्षा असेल तरी ती आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यात थोडी भर घालत वगैरे, पण आम्ही ती पूर्णत्वास नेऊ आणि
तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आता सरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी खूप माहिती सांगितली. एवढी माहिती सांगितली की ती आम्ही सुद्धा सांगू शकणार नाही. साहेबांनी कशी शिवसेना स्थापन केली, त्याचा उद्देश काय, तर साहेबांच्या विचाराने मागवलेले आम्ही सगळे कार्यकर्ते. साहेबांना हिंदुहृदय सम्राट म्हणतात. त्याचं एकमेव कारण असं की मराठी समाजातली सगळी गोरगरीब अशी मुलांना एकत्रित करून त्यांनी एक मोठ बांधली आणि त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला. शिवसेनेचं मूळ कारण स्थापनेचं हे समाजकारण आहे. त्यामुळे साहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही समाजामध्ये काम करताना 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. आणि त्या 80% समाजकारणाला बांधील राहून आम्ही सगळे काम करत असतो. आणि ते बघत नाही की कुठल्या मुलांना कोणाला मदत जाते, काय होते. जिथं मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही धावून जातो, मदत करतो. कोरोनाच्या काळात आम्ही बऱ्यापैकी लोकांना मदत केली. तिथं तुमच्यासारखीच एक शेळकेवाडीला वारकरी संप्रदायाची मुलं आहेत की ते आध्यात्मिक शिक्षण घेतात. तिथल्या सरांच्याकडून आम्हाला कळालं की त्या मुलांनी नदीच्या काठावरती ते गाव असल्यामुळे प्रचंड थंडी व्हायची. तर गेल्या वर्षी आम्ही तिथल्या मुलांना जवळजवळ 60 ते 70 ब्लँकेट आम्ही त्यांना दिली. म्हणजे काल आमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघून, पॉम्पलेट्स बघून जावली तालुक्यातील एक शिक्षिका आल्या आमच्या इथं आणि म्हणाले की आमच्याकडेही 30 ते 40 अशी अनाथ मुलं आहेत आणि त्यांचं संगोपन करतो. तुम्ही आम्हाला ब्लँकेट चार्जेसची मदत केली की बरोबर आहे. तर कालच्या काल आम्ही लगेच बाळासाहेबांनी त्यांना ती सुद्धा मदत केली. म्हणजे ऑन द स्पॉट त्याच वेळेला लगेच जे शिल्लक होतं आमच्याकडे मटेरियल आम्ही त्यांना ते दिलं. म्हणजे अशा प्रकारे आमचं काम चालू आहे. तेव्हा तुम्ही जळगाव, भुसावळ, अगदी मराठवाडा वगैरे इतक्या लांबून तुम्ही आलेला आहात. तुम्ही इथं शिक्षण घेताय तर तुम्हाला असं कधीच वाटायला नको की इथं आम्ही आई वडील काहीच एक पालक असणार आहेत, काहींना पालक नाही, काहींना असतील परंतु घरची परिस्थिती वेगळी आहे. तुम्हा मुलांना असं कधीच वाटू नये की आम्ही साताऱ्यात आलो आणि आम्हाला परकेपणा जाणवते. आमची सगळी टीम, कालही आमची एक टीम येऊन गेली. साताऱ्यामध्ये खूप लोक सामाजिक काम करणारे आहेत. तुम्ही कधीही मदतीचा हात मागितला तरी सगळी लोक तुम्हाला मदत करायला तयार होतील. तेव्हा असं कधीही परकेपणाचं वाटून घेऊ नका. खूप अभ्यास करा, खूप शिका आणि खूप मोठे व्हा. आणि आम्ही हे कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांनी जे हा वटवृक्ष लावलेला आहे, आम्ही जवळजवळ सगळे त्याच शिक्षण संस्थेतून शाळा शिकलेलो आहे. मी स्वतः त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील त्या संस्थेमधूनच आम्ही शिकून बाहेर पडतो. आमच्यापासून तुम्ही प्रेरणा घेऊन उद्या तुम्ही ज्या ठिकाणी कुठे नोकरी कराल, काम कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे अरे या एरियात कुठेतरी असे अनाथ मुलं किंवा गरीब मुलं असतील, आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. हाच एकमेव आमचा उद्देश आहे. तुम्ही त्याची एक जाण ठेवावीत असं आम्हाला वाटतं. आणि मी एवढीच विनंती करतो की खूप तुम्ही अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि खूप मोठ्या पोस्टला जावा की तुमच्या पाठीमागे जे काही तुम्हाला तुमच्या आईवडिलांना जे गरिबीत भोगावं लागलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघा आणि समाजाच्या प्रवाहात येऊन तुम्हीही सामाजिक काम करा आणि खूप मोठे व्हा. एवढी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Beta!
का